डॉक्टर, तुम्ही माझ्याशी पंगा घ्यायला नव्हता पाहिजे. आता तुमच्या या गोपाळ नावाच्या फुग्याला डिंपल नावाची टाचणी टोचून सगळी हवाच काढून टाकते की नाही बघाच तुम्ही. तुमचा फुगा आता फुटणार आणि तुम्ही गावभर पळत सुटणार. डिंपल, तू ह्यांना आधीपासून ओळखतेस का? नाही ना? मग कशाला नको ते बडबड करतेस? अगं, डॉक्टर व्हायला लय पैसा लागतो, शिक्षण पण लय लागतं. आणि हे तर लहानपणीच घरातनं पळून गेले होते. त्यांच्याकडे कुठून आला एवढा पैसा? पोटा पाण्यासाठी त्यांनी कलकत्त्यात एका टेलरिंगच्या दुकानात काम केलं, म्हणून तर टेलर झालेत ते. त्यांना खरं तर आधीच यायचं होतं घरी, पण आप्पांना काहीतरी करून दाखवायचं होतं, म्हणून पै जमा केली, लय मेहनत केली. आणि हातात जेव्हा पैसा आला का नाही तेव्हा घरी परत आले. काय म्हणालीस? कलकत्ता, टेलर, आणि पैसा कमवायला एवढी वर्ष लागली? कसं शक्य आहे लाली वहिनी? का शक्य नाहीये? लाली वहिनी, मला एक सांग. आपले सुधाकर दादा आणि नरू आजी गोपाळ दादाला गोपाळ का नाही म्हणत? काय वाटतं तुला, का म्हणत नसत्यात? कारण त्यांचा आधीपासून राग आहे यांच्यावर. हे घरी नव्हते, पळून गेले होते ना, म्हणून घरातली काही माणसं यांना आपलंच मानत नाहीत. लाली वहिनी, खरं सांगू का, लय म्हणजे लय भोळी आहेस तू. अगं, तुझ्या नवऱ्यानं सांगितलं आणि तू लगेच विश्वास ठेवला वय? एक काम कर, तुझ्या नवऱ्याला विचार नकाशात कलकत्ता कुठं आहे ते. त्याची काय गरज? गरज आहे. खरं तर तुझा नवरा हा टेलर नाही, डॉक्टर आहे. डॉक्टर डॉक्टर पण नाही, कंपाऊंडर आहे. कंपाऊंडर कळतं ना? ते येड्यात काढले त्यानं तुम्हाला. काय तर म्हणे कलकत्ता, पैसा कमवायचं होता म्हणून गेला. बरं, एवढ्या वर्षापासून तो कलकत्त्यात होता ना, मग तिकडचे फोटो दाखवले कधी त्यानं तुला? तिकडची भाषा तर येतच असेल ना त्याला? झालं माझ्याबद्दलचं सगळं खोटं नाटक सांगून झालं. हो हो, बघा ना, काहीतरी वेगळंच वागते. मगापासून काहीतरी भलतच बडबड करते. अहो, कुठं विश्वास ठेवता तिच्यावर? एक नंबरची बावळट मुलगी आहे. सुखी संसार चाललाय, त्याच्यामध्ये राखेल ओतायचं, तेल ओतायचं, मजा बघायची. अहो, खोटरडी पोरगी आहे ही. म्या खोटारडी हाय का तुम्ही? लाली वहिनी, तो तुमचा नवरा गोपाळ नाहीये. थांब, तुला सबूत दाखवल्याशिवाय विश्वासच बसायचा नाही. आलेच म्या. हो, हे काय बोलते? तुम्ही टेलर नाही, तुम्ही गोपाळ नाही, तुम्ही अहो, डॉक्टर आहे, लालीजी, कंपाऊंड. तुम्ही तिच्यावर कुठं विश्वास ठेवता लालीजी? तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवला. ह्यो पुरावा. डिंपल पुराव्यांशिवाय बोलतच नाही. हो, हे हे तर तुम्हीच आहात. बघू. अहो नाही, हे
कॉम्प्युटर केलेत बहुतेक फोटो. काय नाही, ह्या मुलीला माझ्याकडनं पैसे पाहिजेत ना, म्हणून हे सगळं असं चाललंय हिचं. नाही, खोटे फोटो नाही आहेत हे खरे फोटो आहेत. अहो नाही लालीजी, तो फोटोतला माणूस डॉक्टर आहे, मी टेलर आहे. डॉक्टरला किती रिस्पेक्ट असतो, मान असतो. डॉक्टर लय पैसे कमवतात लालीजी. मी ते पैसे जर तेवढे कमवत असतो इकडे आलो असतो का, सांगा बरं. नाही, पण तो फोटोतला माणूस तुमच्यासारखाच आहे. लालीजी, जगात एका माणसासारखी दिसणारी कमीत कमी 7 माणसं तरी असतात. आता ह्या पोरीचा प्रॉब्लेम काय झालाय, ज्या डॉक्टरला समजते तो माझ्यासारखा दिसत असेल, किंवा ती आता मलाच डॉक्टर समजायला लागली. काय नाही हो, स्टोऱ्या लावती, ब्लॅकमेल करते ही मला. ब्लॅकमेल म्हणजे? ब्लॅकमेल म्हणजे ह्या पोरीला माझ्याकडनं 2 करोड रुपये पाहिजे. काय? त्या दिवशी घरामध्ये जे गुंड आले होते ना, ती माझ्याकडे नाही, ह्या पोरीकडे आली होती. ह्या पोरीने 2 करोड रुपये घेतले, त्यांच्याकडनं पळून गेली होती. काय घ्या, घरातनं पण असंच काहीतरी कांड करून पळून आली असेल तर 100% मी सांगतो. त्या दिवशी हिचे घरचे जेव्हा हिला शोधायला इथं आलते ना, तेव्हा मला कुठेतरी लपवा म्हणून माझ्या मागे लागली होती, म्हणून घराच्या बाहेर गेलो होतो आम्ही. नाही, पण तुम्ही मला काय सांगितलं, तुम्ही जेलमध्ये होता, घर चालवायचं होतं म्हणून तुम्ही त्या गुंडांकडनं पैसे घेतलेत. हे सगळं माझ्यामुळे घडलंय असं म्हणलात ना? हा, आता बोला. हिच्यामुळे झालंय. त्या दिवशी मी घरी येत होतो ना, येऊन मला धडकली, विनाकारण मी अडकलोय. तुम्हाला माहिती नाही लालीची, कोणी संकटात असेल तर त्याला मदत केल्याशिवाय मला बरं वाटत नाही. माझं किती हळवं मन आहे माहिती का नाही तुम्हाला. सगळे ह्या पोरीमुळे झाले. डिंपल, हे सगळं खरं आहे? लाली वहिनी, इथं आपला इशा काय चाललोय की ह्यो गोपाळ हाय का नाही ते. ह्यो गोपाळ नाही, खोटं बोलतोय तो. अरे मीच गोपाळ आहे. लालीजी, तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये? ठीक आहे लाली वहिनी, मी एक काम कर, मी कातरवाडीत जात आणि कातरवाडीतल्या सगळ्या माणसांनी इथं घेऊन येत. जर त्यांनी सांगितलं ना हे डॉक्टर आहे, तेव्हा तुम्ही विश्वास ठेवा. अरे कोण कातळवाडी, कुठली कातळवाडी, कुठला डॉक्टर? एक शब्द जरी पुढे बोललेस ना, माझ्या एवढा वाईट माणूस कोणी नाही, लक्षात ठेव. अहो काय करताय, सोडा तिला. नका वाईट वागू, बहीण आहे तुमची ती. असली बहीण? ही बहीण नाहीये, आपल्या संसारात विष कालवते. माझं प्रेम आहे माझ्या बायकोवर. खोटं बोलताय, एक नंबरचा खोटरडा माणूस आहे. लाली वहिनी, ह्यांच्या बोलण्याला फसू नका. नाही, ह्यांचं तुमच्यावर नाही, जगातल्या सगळ्या बायकांवर प्रेम आहे आणि ते प्रेम फक्त पैशा पुरतंय. काय सांगता येतं गोपाळ दादाला? तुला सोडणारच नाही मी. हो, थांबा, काय करताय? लालीची बाजूला. काय करताय? या मुलीसाठी, या काल आलेल्या मुलीसाठी तुम्ही माझ्यावर हात उचललाय? तुमचा नवरा आहे मी, तुमचा माझ्यावर विश्वास नाही? तुम्ही खरे आहात ना? मग तिला बोलू का देत नाही? मगापासून अडवताय तिला. आता मला पण ऐकायचंय तिचं म्हणणं. आणि एकच सांगते, जर ती बोललेलं खरं असेल तर आज मी तुमचा खरा चेहरा अख्ख्या जगासमोर आणेन. झालं तुझं समाधान? लावली आमच्या संसाराला काडी? आता मी तुला सोडणार नाही.